तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. ना आजचा ब्लॉग एवढा खतरनाक आहे की तुम्ही तर सुरुवातीला बघितला झालं. तर भावना, आज आपण जातोय हिंगोलीमध्ये असलेली कावड यात्रा. आता कावड यात्रा कोणाला माहिती आहे असं का नाही, असं कोणाला माहिती नसन असं कोणीच नाही. कारण की ही कावड यात्रा आहे ना एवढी भयानक आणि एवढी खतरनाक असते ना की सर्वजण इथे आलेले असतात. एक ना एक वेळेस कोणी ना कोणी आलेलंच असतं. तर चला तुम्हाला ते पूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉगला सुरुवात करतो. तर पब्लिक, सांगायचं एक विसरलो की आम्ही आता हॉटेलमध्ये होतो ना, आमचं जेवण वगैरे झालं होतं ना, आम्ही हिंगोलीत पोहोचलेलो आहे. हिंगोलीमध्ये तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता. एवढं ट्रॅफिक झालं ना, याच्या पुढे आम्हाला पायी जाणं लागते. एवढा खतरनाक ट्रॅफिक जाम केलं आहे. आणि ते खतरनाक ट्रॅफिक असं झालं आहे की काय सांगू, कोणती गाडी नाही तरी की येते 25-30 हजार गाडी. हजार कमी नाही आहे, यांच्यापेक्षा हो 25-30 हजार गाडी इथे आलेली आहे. आता जे आम्ही इथं आलोय ना, इथं तुम्ही ट्रॅफिक बघा किती खतरनाक ट्रॅफिक झालेलं आहे. बघू शकता. राम मामा इकडं बा, इकडं बघू शकता. असं खतरनाक ट्रॅफिक इकडे सुरू आहे. तर आमच्यासोबत आलेली पूर्ण गँग इथून आली. आमच्या मागं कोणी नाही, मागं नाही पुढं नाही, फक्त आम्ही ते यांच्या मधातून हे काढले. आणि भाई जान आलेले ते बघा. सरला विचारूयात काही. काय थंडीगार राहावं लागते आणि एवढं जाम झालंय ना, काय सांगू. घुसू नका पुढे बाकी काय मदत, घुसू नका पुढे. बाजूला साईड साईड. काय खतरनाक ट्रॅक्टर लावलेत भाई. इकडे बघू शकता पब्लिक तुम्ही. दमन होते काका. हो भाई, मजेच आहे. बाकी काय असं का. फायनली भावना, आता आपण पोहोचलेलो आहे जिथे कावड यात्रा सुरुवात होते तिथे. तर चला तुम्हाला दाखवतो इथे काय सीन आहे काय नाही, कावड यात्रेमध्ये जाण्यासाठी कसं काय आहे ते. इकडे बघू शकता भावना तुम्ही, काय खतरनाक सीन सुरू आहे हे बघा. तर कसं झालंय पब्लिक आता की तुम्ही जे टेम्पो बघितले त्यामध्ये आपल्याला जागा भेटली नाही ना, आपण तिथे बसू शकलो नाही. तर आता आपल्याला ना पायी जायचंय. ते पण कावड यात्रा जिथं सुरुवात आहे, म्हणजे जिथून सुरुवात होते कावड यात्रेसाठी, तिथं जायचं आपल्याला. दिल के राज खोले रे बम बम, थंडगार पाणी. इकडे बघू शकता वाहन किती डेंजर आहे. पूर्ण इथं गाड्या बघू शकता किती येत आहेत. एवढा खतरनाक सीन आहे बघून या वरती बघा किती उंची आहे. आता चला
तर भावना तुम्ही आता बघू शकता आम्ही जी पब्लिक होती ती सर्व खाली बसलेली आहे, कारण की उन्हामध्ये कमीत कमी आम्ही 10 किंवा 15 किलोमीटर चालत चालत आलो इथपर्यंत. चेहरा दिखाओ ना ऐसे शर्माओ ना हो ना एवढं कशाला ढेकळला. तर भावना इकडे तुम्ही बघू शकता की इकडे कमांडो पण आलेले आहे आणि त्यांच्यासोबत जे गण आहे ना ती एवढी खतरनाक मला आवडली आहे ना, हे काय सांगू. तर तुम्ही बघू शकता इकडे कसं का सुरू आहे ते. इथे PSI सर पण आलेले आहेत बहुतेक, ते आलेच असेल. ते बघू शकता इकडे बॅनर वगैरे पूर्ण, आणि जो हार बघितला तुम्ही याच्या अगोदरचा तो हा आहे. तर एवढं डेंजर काम सुरू आहे ना, पोलीसची गाडी पोलीस तर एवढे आले ना इथे की काय सांगू. आता काय सांगू इथं मला काहीच समजलं नाही, कारण की काय बोलावं काय मला काहीच सुचत नाही सध्या तर. म्हणून तुम्हाला जे समजून घेता येईल ते समजून घ्या, बाकी काय नाही. IPS म्हणजे SC सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, पोलीस अधीक्षक. प्रगती केली आहे आमच्या ठाण्याने आणि विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.